मागच्या 2 भागामध्ये आपण काय टाळलं म्हणजे वाद कमी होईल आणि काय खाण्यात आल्यानंतर वाद कमी होईल असं मी विवेचन 2 व्हिडिओमध्ये केलं होतं. त्याला आपण अतिशय भरभरून चांगला प्रतिसाद दिलेला आहे. याचा अर्थ असा आहे की वाताचे रुग्ण हे बऱ्याच अंशी समाजामध्ये आहेत असं मला प्रकर्षानं जाणवलं. आणि त्याच्यामधनं काही लोकांनी अशी पण मागणी केली की आमचं हे त्रास होतंय, अमुक त्रास होतोय, मला आमवात आहे, मला गौट आहे, मला औषध सुचवा वगैरे वगैरे वगैरे. तर आता कसं आहे, प्रभावी औषध वातावरती कशा पद्धतीने त्याचा विचार असू शकतो व ते कशा पद्धतीने असू शकतं ह्याबद्दलचं विवेचन मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये करतोय. मी आहे डॉक्टर राजोपाध्ये. आपण पाहतात शाकल्य कट्टा. सुरुवातीला ज्या वेळेला आपण ह्या विचार ज्या वेळेला करतो की आता आपल्याला वातावरची चिकित्सा करायची, म्हणजे जो वाताचा व्याधी झालेला आहे त्याच्यावरती चिकित्सा करायची. वाताचा व्याधी म्हणजे काय? संधिवात असेल, आमवात असेल, वातरक्त असेल, विभिन्न आजाराप्रमाणे त्याची विभिन्न नावं आहेत. थोडक्यात कोणाची कंबर दुखत असेल, कोणाची मान दुखत असेल, गुडघे दुखत असतील, बऱ्याच जणांना हातापायामधली ताकद कमी झालेली असल्यासारखं असेल, असे अनेक पद्धतीचे विकार, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे, लंबर स्पॉन्डिलोसिस आहे. तर हे जे सगळे वात विकार आहेत, ह्या वात विकारांवर प्रभावी औषध असं काय? जसं ॲलोपॅथीमध्ये प्रभावी औषध काय आहे तर पेन किलरची गोळी घ्या, व्हिटॅमिनची गोळी घ्या, कॅल्शियमची गोळी घ्या आणि त्या पेन किलरच्या गोळीमुळे त्रास होऊ नये म्हणून पित्ताची गोळी खावा. आणि हेच औषध आदलून पडलून अलीकडं पलीकडं मॉडर्न पॅथीनुसार दिलं जातं. तर आयुर्वेदाचा वाताचा विचार जो मागच्या 2 एपिसोडमध्ये मी तुम्हाला मांडलेला आहे, तर तो अतिशय सूक्ष्मगामी असा विचार केलेला आहे. आणि त्या संदर्भात त्याचं ज्या वेळेला आपण औषधी चिकित्सेकडे जातो, प्रभावी औषधी चिकित्सेकडे जातो, त्यावेळेला सुद्धा अनेक कंगोरे त्याला आपल्याला अभ्यास करायला लागतील. आता साधारणपणे काय काय असू शकतं, तर पहिलं तुम्ही काय बघायचं असतं की हे असं का झालं, त्याचं कारण काय. त्याची कारणं शोधताना तुम्हाला त्या रुग्णाचा संपूर्ण इतिहास माहीत पाहिजे. म्हणजे जो कोणी रुग्ण आमच्या समोर आहे त्याचा संपूर्ण इतिहास हा जर माहीत असेल तरच ती चिकित्सा करणं शक्य होईल. त्यामुळं कारणं काय, पूर्वलक्षणं कोणकोणती आहेत मध्ये आहेत, म्हणजे हा त्रास प्रत्यक्ष चालू व्हायच्या आधी काय काय लक्षणं दिसत होती ह्याचा सुद्धा विचार आपल्याला केला पाहिजे. आणि वात ही लक्षणं, वाताच्या त्रासाची लक्षणं घडण्याचा जो क्रम आहे तो कसा आहे, पहिल्यांदा काय घडलं, कसं घडलं हे बघायला लागतं. त्याचबरोबर त्याला कोणत्या दोषाचा अनुबंध आहे. म्हणजे वात हा एक दोष आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं आपल्या शरीरामध्ये 3 दोष आहेत, कफ, पित्त आणि वात. वात हा त्यातला दोष आहे. तर वाताचा विकार म्हणजे काय? वेदना, सांध्यांना येणारी सूज किंवा सूज नसेल तर सांध्यांना होणारी चीज आणि त्यामुळे वाढणारा वात. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, अपतर्पणजन्य वात आणि संतर्पणजन्य वात. तर त्याच्यामध्ये अनुबंध कशाचा आहे, म्हणजे त्याच्याबरोबर कुठला दोष कारणीभूत झालेला आहे. म्हणजे कफामुळं अवरोध वाताचा होऊन वात प्रतिरोध झालेला आहे का पित्तामुळं अवरोध होऊन किंवा पित्त आवृत्त होऊन तो वात वाढलेला आहे, हे सुद्धा तुम्हाला बघायला लागतं. का एखादा व्याधी त्रिदोष जे आहे, म्हणजे तिन्ही दोषांचा त्यामध्ये गुंतवणूक झालेली आहे, तर हे सुद्धा आपल्याला दोषाचा अनुबंध बघायला लागतो. जसा दोषांचा अनुबंध बघायला लागतो तसं धातू कुठला त्यामध्ये इन्व्हॉल्व झालेला आहे.
म्हणजे रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा, मेद, शुक्र हे 7 धातूमध्ये कुठला धातू इन्व्हॉल्व्ह झालेला आहे? जर रक्तधातू इन्व्हॉल्व्ह, विशेषतः आमवाताच्या रुग्णांमध्ये रक्तधातू इन्व्हॉल्व्ह झालेला असतो आणि रक्तधातू जर इन्व्हॉल्व्ह झालेला असतो तर रक्त कमी झालेलं आपल्याला त्या रुग्णांमध्ये बघायला मिळतं. त्यामुळं कुठल्या धातूचा क्षय झालाय, कुठल्या धातूची वृद्धी झाली, हे सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये विचारात घ्यायला लागतं. त्याचबरोबर रुग्णाचं बल काय, त्याची ताकद किती आहे, मुळात तो अशक्त आहे का, त्याचं बल आहे का, त्याची शरीरामध्ये ताकद आहे का, की जो औषधोपचाराला सिद्ध आहे का, हे बघायला लागतं. त्याच्यानंतर हा वाताचा त्रास कोणत्या काळामध्ये होतो, सकाळच्या वेळेत होतो, दुपारच्या वेळेत होतो, का रात्रीच्या वेळेत होतो, का रात्री झोपल्यानंतर त्रास व्हायला लागतो, का पहाटे पहाटे त्रास व्हायला लागतो, हा त्याचा काल बघायला लागतो. आणि त्याचबरोबर तो कुठल्या काळामध्ये बरा असतो. म्हणजे मला काही रुग्ण म्हणतात की आम्हाला दुपारी जरा बरं वाटतं पण संध्याकाळ झाली की भयंकर हाडं दुखायला लागतात. तर तो काळ सुद्धा आपल्याला त्याचा विचार करायला लागतो. त्याचबरोबर रुग्णाची मूळ प्रकृती कशी आहे. कसं आहे, ॲलोपॅथीमध्ये एक पेन किलर हे सगळ्यांना लागू पडतं. आयुर्वेदामध्ये पेन किलर हा कन्सेप्ट नाही. आयुर्वेद काय विचार करतो, कशा पद्धतीनं संप्राप्ती घडलेली आहे, म्हणजे कशा पद्धतीनं ही वाताचा विकार झालेला आहे, त्यामध्ये कोणकोणत्या दोषाचा अनुबंध आहे, कोणत्या धातूशी निगडीत आहे, वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचा आयुर्वेद विचार करून त्याच्यावर उपचार करत असतो. तसं मूळ प्रकृती ही सुद्धा महत्वाची आहे. म्हणजे समजा एखाद्या माणसाला सिंहनाद गुगुळचा उपयोग चांगला होईल, त्याचबरोबर दुसरा मनुष्य असेल तर त्याला सिंहनाद गुगुळ लागू होणार नाही, तो कामदुधा या औषधानं सुद्धा बरा होईल. म्हणजे काय तर प्रत्येकाची प्रकृती भिन्न आहे, मग त्या प्रकृतीनुसार त्याची चिकित्सा करायला पाहिजे. जसं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे, पिंडे पिंडे मतिर्भिन्ना कुंडे कुंडे नवपया जातो जातो नवाचारा नवा वाणी मुखे मुखे. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक पिंड हा भिन्न आहे, प्रत्येक कुंडातलं पाणी भिन्न आहे, कोकणातलं पाणी भिन्न आहे, देशावरचं पाणी भिन्न आहे, उत्तर प्रदेशमध्ये गेला तर पाणी भिन्न आहे, त्याची लागणारी चव वेगळी आहे. जातो जातो नवाचारा, जिथला ज्या ज्या प्रदेशामध्ये, कर्नाटकात तुम्ही गेला तर तिथले आचार विचार वेगळे आहेत, बोली भाषा वेगळी आहे. नवा वाणी मुखे मुखे, बोली भाषाही वेगळी आहे. तसंच प्रत्येक पिंड जो आहे हा पिंड भिन्न आहे, त्यामुळे त्या पिंडाचं सहनन कसं आहे, पिंड म्हणजे मनुष्य, स्त्री किंवा पुरुष, हे बघायला लागतं, हे सुद्धा त्यामध्ये विचारात घ्यायला लागतं. त्याचबरोबर रुग्णाचं वय काय, लहान आहे, तरुण आहे, वृद्ध आहे, गर्भिणी आहे, किंवा काय त्याची काय स्थिती आहे रुग्णाची, ही सुद्धा तुम्हाला विचारात घ्यायला लागते. त्याचबरोबर रुग्ण आहार काय घेतो, शाकाहारी घेतो, मांसाहार घेतो का मिश्राहार घेतो, हे पण बघायला लागतं, कारण हे सुद्धा उपयोगीचं असतं चिकित्सा करताना. ज्या वेळेला औषधांचा योजना करायची आहे त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. त्याचबरोबर वैद्य रुग्णाची नाडी तपासतो, त्याची नाडी कशी आहे, नाडीचं बल कसं आहे, नाडीमध्ये कुठले दोष कुठले धातू बिघडलेले आहेत, हे सुद्धा तपासायला लागतं. कुलवृत्तांत एक महत्वाचं असतं, की समजा आईला, त्या रुग्णाच्या वडिलांना, भावाला, बहिणीला अशा पद्धतीचा आजार कुठला आहे का, हे सुद्धा अतिशय बघणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर व्याधीचा वृत्तांत सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे आता हा वाताचा त्रास आहे, पण ह्याच्या आधी तुम्हाला कुठला त्रास झाला होता का, हे सुद्धा अतिशय बघणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर रुग्णाची बौद्धिक क्षमता काय आहे, त्याची बौद्धिक कुवत किती आहे, त्याला आपण सांगितलेलं समजतंय का, किंवा त्याला समजेल अशा कोणत्या भाषेत आपल्याला सांगितलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार पण करायला लागतो. त्याचबरोबर त्याची आर्थिक क्षमताही बघायला लागते. आर्थिक क्षमता कशा करता बघायची, की एखादं औषध तुम्ही सुचवलं आणि त्याच्या खिशात जर पैसे नाही तर त्या औषधानं त्याला औषधच मिळणं अवघड आहे, तर त्या औषधाचा उपयोग काय. त्यामुळे युक्तीनं आर्थिक क्षमता सुद्धा त्यामध्ये
विचारात घेऊन युक्तीनं तुम्हाला चिकित्साही करायला लागते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार वैद्य ज्या वेळेला करतो त्यावेळेला तो औषधी योजना करू शकतो. म्हणजे जसं आता तुम्ही मला विचारता काही गोष्टीमध्ये की बाबा आम्हाला असा त्रास होतोय ह्याच्यावर औषध काय, तर हे सांगणं इतकं सोपं आहे का? त्यामुळं मी असं म्हणणार नाही तुम्ही माझ्याकडे या, तपासायला या, मग बघू, असं नाही. तुम्हाला जो जवळचा तुमच्या तिथं घराच्या जवळ जो वैद्य असेल त्या वैद्याकडनं तुम्ही ही चिकित्सा करून घ्या. आता उदाहरणार्थ म्हणून कॅनडातनं काही 1-2 माणसांचा मला फोन आलेला आहे. त्यांचा मेसेज आलेला आहे की आम्हाला असा असा त्रास होतोय, आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून अशा पद्धतीचं आपल्याला काही करता येईल का, आम्हाला काही उपचार होईल का? आता ह्या गोष्टी तशा इतक्या सोप्या नसतात. त्यांना मी सांगितलं आता तात्पुरतं तुम्हाला औषध सजेस्ट करतो, पण ते तिथं तुम्हाला मिळणार नाहीये. ते म्हटले आम्हाला कुरिअर करा. म्हटलं ठीक आहे, कुरिअर करतो. पण त्याच्यातनं साध्य पूर्णपणे पेशंट बरा होईल असं नसतं. वैद्याचं परीक्षण हे अतिशय महत्वाचं असतं. आणि तेवढ्याकरता मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मुद्दाम सांगतोय. त्याच्याबरोबर पादचतुष्टय हा चांगला लागतो. पादचतुष्टय याचा अर्थ असा की रोगी हा सहकार्य करणारा असला पाहिजे. औषध हे श्रेष्ठ औषध तुम्ही वापरलं असलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला औषध घेण्यासाठी मदत करणारा जो परिचारक आहे किंवा घरातला कोणतरी एखादा तत्सम मनुष्य आहे की जो तुम्हाला ह्यामध्ये मदत करतोय, तो सुद्धा हुशार पाहिजे. त्यानं सुद्धा आठवण करून दिली पाहिजे. एखादी गोष्ट माणसाला विसरायला होते तर त्याला आठवण करून दिली पाहिजे. आणि त्याचबरोबर वैद्य तुमचा जो चिकित्सा करणारा आहे तो निष्णात पाहिजे, अनुभवी पाहिजे. मग हे चारही गोष्टी ज्या वेळेला तुम्हाला व्यवस्थित जुळतील त्यावेळेला तुम्हाला बरं वाटतं. महत्वाची दुसरी एक गोष्ट तुम्हाला मी सांगायची अशी आहे की तुम्हाला एखादा वाताचा त्रास जर नुकताच चालू झालेला आहे, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, 25 दिवस झाले, अशी जर गोष्ट आहे, तुम्ही पेन किलर गोळ्या खाल्ल्या, जनरल प्रॅक्टिशनरकडनं जाऊन 1-3-4 वेळा औषधं आणली आणि त्यातनं बरा होत नाही, तर लगेच तुम्ही शिफ्ट आयुर्वेदिक ट्रीटमेंटवर होणं गरजेचं असतं. आता ह्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला तुम्ही ॲलोपॅथिक ट्रीटमेंट कंटिन्यू करायला लागता त्यावेळेला तुम्हाला अनेक पद्धतीची स्टिरॉइड्स, अनेक पद्धतीची अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग, अनेक पद्धतीच्या तपासण्यांना सामोरं जायला लागतं. आणि बऱ्याच अंशी तुमच्या शरीराचं ॲलोपॅथी औषधांमुळे नुकसान होण्याचा संभव असतो. आता पेन किलरमुळं नुकसान होतं का नाही हे तुम्ही कुठल्याही ॲलोपॅथीच्या डॉक्टरला विचारा. कारण त्यांच्याकडे पर्याय दुसरा नाही. ते होतं म्हणतात पण जपून घ्या म्हणतात. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं माझं कळकळीचं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की तात्पुरत्या औषधानं तुम्हाला जरी बरं वाटलं तर तुम्ही डायरेक्ट लगेच एखाद्या निष्णात वैद्याकडं, अनुभवी वैद्याकडं ही चिकित्सा करून घेत जा. त्यातनं तुम्हाला त्वरित आराम मिळेल. कारण एकदा का ॲनाटॉमी बिघडली, डिस्ट्रक्शन व्हायला लागलं सगळ्या गोष्टींचं की मग तो सुद्धा आजार बरं होणं वाताचा अवघड होऊन बसतं. आणि निदान हे सगळं असं लक्षात आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचं आढावा घेतल्यानंतर मग तो वैद्य त्याचं निदान पक्क करतो. आणि ते निदान पक्क केल्यानंतर मग त्याच्यामध्ये औषधी चिकित्सा ही दिली जाते. आता औषधी चिकित्सा जी असते ती 2 प्रकारची महत्वाची असते. एक म्हणजे शोधन चिकित्सा आणि शमन चिकित्सा. शोधन याचा अर्थ दोषांना शोधून बाहेर काढून शरीराच्या टाकणे. आणि शोधन औषधी चिकित्सा पण असते आणि शोधन कर्मचिकित्सा ज्याला पंचकर्म म्हणतो ती सुद्धा शोधन चिकित्सेच्या अंतर्गत मोडतं. आणि शमन करणारी ही औषधी चिकित्साच असते. आणि त्यामध्ये कर्म जी सांगितले शमन कर्म, त्यामध्ये मग शेकणं वगैरे, गरम येणं, थोडासा व्यायाम करणं ही शमन चिकित्सा कर्मामध्ये येते. पण शोधनाच्या कर्मामध्ये पंचकर्म सगळी येतात. शोधन याचा अर्थ असा आहे की जे दोष शरीरामध्ये वाढलेले आहेत ते वाढलेले दोष त्यांचं पचन करून शरीरातमध्ये
त्याच्या जवळच्या मार्गाने ते बाहेर काढणं. आता शोधन चिकित्सेमध्ये सगळ्यात श्रेष्ठ आयुर्वेदामधली जी चिकित्सा आहे ती म्हणजे बस्ती चिकित्सा आहे. तर बस्ती चिकित्सा ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. हे झाले दोन मी प्रकार. आता जे दोष वाढलेले आहेत म्हणजे कफ वाढला असेल त्यामध्ये किंवा कफावृत्त असेल वात, पित्तावृत्त असेल वात, तर पित्ताचं ते पचन केलं पाहिजे, कफाचं पचन केलं पाहिजे. म्हणजे दोषांचं पचन करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे जी संप्राप्ती झालेली आहे, जे भानगडी सगळ्या गुंतागुंत झालेली आहे ते सुरळीत करणं म्हणजे संप्राप्तीचं भंग करणं. संप्राप्ती म्हणजे पॅथॉलॉजी. ज्या प्रकारे घडलेलं असतं ते प्रकार जो आपल्याला समजला सगळा, तर काय घडलं तरी संप्राप्ती घडली. म्हणजे कशा घटना घडत गेल्या त्याला आपण संप्राप्ती असं म्हणतो. म्हणजे संप्राप्तीचा तिथं भंग करणं हे अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर काय आवश्यक आहे, हेतू परिवर्जन म्हणून आयुर्वेदामध्ये सांगितलंय की ज्या गोष्टीमुळे तुम्हाला हा त्रास घडतोय त्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत. त्या अतिशय टाळणं महत्वाचं आहे. म्हणजे हेतू परिवर्तन झालं, संप्राप्ती भंग झालं आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला उपशय मिळतो, म्हणजे तुम्हाला आराम वाटतो. पण आराम मिळाल्यानंतर सुद्धा तसा आजार परत उद्भवू नये म्हणून आयुर्वेद अपुनर्भव चिकित्सा वर्णन करतो की अपुनर्भव चिकित्सा ही कुठल्याही इतर पॅथीमध्ये सांगितलेली नाही, आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. इतर पॅथीमध्ये काय सांगितलंय की टॉनिक नंतर तुम्ही फक्त चालू करा, पण आयुर्वेद हे टॉनिक म्हणत नाही, तर अपुनर्भव चिकित्सा म्हणजे त्या व्याधीचा परत उद्भव होऊ नये म्हणून केली जाणारी चिकित्सा ती अपुनर्भव चिकित्सा आहे. त्यामुळे सुरुवात करताना तुम्ही लवकर आयुर्वेदीय औषधांची सुरुवात केली तर तुम्हाला 100% कुठल्याही वाताचा व्याधी हा बरा होऊ शकतो. आता उदाहरणार्थ तुम्ही चिकार पाहिली असतील की एखाद्याची RA टेस्ट पॉझिटिव्ह आहे, त्याला खूप त्रास होतोय, पण RA टेस्ट निगेटिव्ह आली आहे आणि त्याला त्रास चालूच आहे, असं सुद्धा उदाहरण तुम्ही बघितलं असेल. मग RA टेस्ट निगेटिव्ह आहे म्हणजे त्याचा आमवाद गेलाय का, तर असं नसतं. ह्या टेस्टला काही मर्यादित अर्थ आहेत. तुम्ही ज्या टेस्ट युरिक ऍसिड करता, RA टेस्ट करता, ASO टेस्ट करता, ह्या ANA टेस्ट करता, ह्या टेस्टना मर्यादित अर्थ आहेत. क्लिनिकल डायग्नोसिस महत्वाचं आहे तुमचं. म्हणजे पेशंट डॉक्टरनं तपासून त्याला जे कळतंय त्याच्यावरनं तो जो चिकित्सा देतोय ते अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे डॉक्टरनं तुम्हाला ऑब्झर्व करणं, तुमचा सगळा इतिहास घेणं, तुमच्याशी बोलणं, तुमचा आहार विहार जाणून गेलं, हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि ह्या औषधा इतक्याच महत्वाच्या आहेत. त्याबरोबर तुम्हाला जे काही डॉक्टर पथ्यपाणी सांगेल ते सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे मला ताबडतोब कामाला जायचं, इंजेक्शन द्या, गोळ्या द्या असं म्हणणारे लोक चिकार असतात. पण ती काय करतात, ते त्यांचं नुकसान स्वतःच करत असतात. डॉक्टरनाही समजत असतं की हा ऐकणार नाही, हा इंजेक्शन घेणार, गोळ्या खाणार, हा कामाला जाणार. आता एखादा आजार असतो, त्याला काही मुदत आहे, तो असं लगेच मंत्र टाकल्यासारखा बरा होईल का, नाही होणार. तर त्या गोष्टी तुम्ही अतिशय घेणं समजावून घेणं अतिशय महत्वाचं आहे. तेवढ्याकरता हा मी चिकित्सा कशी असेल, प्रभावी चिकित्सा ही कशी होऊ शकते हे थोडक्यात मी तुम्हाला सांगितले. कुठलीही चिकित्सा मी तुम्हाला इथं वर्णन करून सांगितलेली नाही, कुठल्या आजारावर सांगितलेलं नाही. आता हे का सांगितलं याचं कारण तुम्हाला ह्या ह्याच्यातच मिळाले असेल. तर चिकित्सा ही अशी नुसती एखादं लक्षण घेऊन, एखादी तक्रार ऐकून त्याच्यावर चिकित्सा होत नाही. त्याचं पूर्ण निराकरण जर करायचं असेल तर हा सगळा स्टडी त्याच्या मागं करायला लागतो. जर काही माझी माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर तुम्ही जरूर अनेकांनाही शेअर करा. ह्या व्हिडिओला लाईक जरूर द्या आणि जर माझा हा शाकल्य कट्टा हा चॅनल जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा. नमस्कार.